हे दुर्गा, काय हो? वाढ बरं फराळाला. आणि आज तुम्हाला उपासाला काय आहे? बापरे, तुझं दरवेळेस ना उपासाची हीच बोंब असते बा तुझी. बाई माझ्या तर लक्षातच नाही हो. आता मला आज उपाशी जावं लागेल. उपाशी जायची काय गरज नाही, मी तुम्हाला आता उपवासाचं काहीतरी करून देते. तर कर लवकर, काय करायचं ते. जर साबुदाणा भिजत टाकायचं लक्षात नसेल किंवा साबुदाणा खिचडी खाऊ वाटत नसेल तर असे झटपट होणारे उपवासाचे आलू पराठे करायचे. 1 वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा, भाजून झाला की मिक्सरच्या भांड्यात टाकून पीठ करून घ्यायचं आणि हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं. नंतर यामध्ये 2-3 उकडलेले बटाटे खिसून घालायचे, चवीप्रमाणे मीठ, बारीक कुटलेली मिरची घालून चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पराठ्याचं पीठ मऊसूद मळून घ्यायचं. पीठ मळून झाले, आता पराठा करून घेऊया. कोलपटाला थोडंसं साबुदाण्याचं सुकं पीठ लावायचं, चुरलेल्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपल्याला हलक्या हातानं पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर पराठा लाटून झालाय, आता आपण भाजून घेऊया. गरम तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, पराठा टाकायचा. खालच्या साईडनं पराठा भाजला की पलटी करून घ्यायचं. दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून खरपूस असा हे पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तयार आहेत मंडळी आपले झटपट होणारे उपवासाचे आलू पराठे. जर तुम्हालाही साबुदाणा भिजत टाकायचं लक्षात नसेल किंवा साबुदाणा खिचडी खाऊ वाटत नसेल तर नक्की करून बघा, खूप मस्त लागते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका.